माझं एक नाटक होतं. त्याच्या दौऱ्याला मला जायचं होतं. पण त्या नाटकामध्ये माझा कॉस्ट्यूम होता नऊवार साडी. मला कळेच ना, आता मी पहिल्यांदाच नऊवार साडी नेसणार तर मला कम्फर्टेबल वाटेल का? मग मी धाव घेतली आजीकडे. आजीला म्हणलं, "प्लीज मला तुझी नऊवार साडी दे ना गं." आजी म्हणली, "साडी नाही, तुला मी लुगडं देईन." मला सुरुवातीला फरक कळलाच नाही. मी आपली साडी घेऊन गेले दौऱ्याला. दौऱ्याच्या ठिकाणी इतकी कडाक्याची थंडी होती. त्यामध्ये ते नाटक करायला स्टेजवर उभं राहायचं होतं. मला तर खूप भीती वाटायला लागली. पण मी तुम्हाला सांगते, मी ते लुगडं नेसलं ना, मला इतकं उबदार वाटायला लागलं. मला इतकं कम्फर्टेबल वाटायला लागलं. मी दिवसभर त्या लुगड्यामध्येच होते. मी ते लुगडं नाटक संपलं तरी सोडलं नाही. खरं तर कसं आहे ना, पूर्वीच्या बायकांना फार त्यांच्या भावना व्यक्त करण्याची मुभा नसायची. त्यामुळे त्यांचं हसणं, रडणं, लाजणं या सगळ्या भावना त्या लुगड्याच्या पदराआडच राहायच्या. तसंच काहीसं माझ्या आजीच्या लुगड्यामध्ये सुद्धा होतं. तिची एक सवय होती. ती ते लुगडं इतकं जपायची, 90व्या वर्षी सुद्धा ती स्वतः तिचं लुगडं धुवायची. ते धुणार, मग त्याचा काठन काठ मोकळा करणार, त्याची इस्त्री करतात तशी घडी करून मग कडक उन्हात वाळवणार. खूप जीव होता तिचा लुगड्यात. आता सुद्धा मी जपतीये तिच्या या सगळ्या आठवणी आणि तिचं लुगडं.